जो काल हमला झाला वाघाचा हो. ते आपले मिसेस आहेत ना? हो त्याला दोन्ही पंजे मारलं, वाघानं मारलं म्हणून, झडप मारलं म्हणून. बाई पडली होती, मी गेला तिला उचलला, मला बरोबर चालता नव्हता, तिला धरून गेले. कसा तरी आणला इकडे रोडवर, बरोबर. पाणी वगैरे पाजला, तिला काही नाही हो. दुसरी गाडी बोलवला, त्या गाडीवर 3 जण घरापर्यंत आणले। तो स्वागत है दोस्तों मेरे एक नए वीडियो में। आज मैं आया हूँ बोनगांव सुरबन, जो कि अर्जुनी तहसील के अंदर में आता है। यहाँ पे बहुत दुखद घटना है, जो तेंदू पत्ता तोड़ने के लिए जैसे ही महिला जंगल की ओर निकल जाती है, एक सामने से टाइगर आता है और महिला के ऊपर में हमला कर देता है। मैं जैसे ही घटना स्थल पे आया, ये जो मकान देख रहे हैं, ये सामने में उनका मकान है, ये देख सकते हो। और तो सीधा मैं उन लोगों से अभी जाऊंगा, कुछ लोग बैठे हुए हैं वहाँ पे, उनसे भी बात करेंगे। तो बने रहिए वीडियो में और वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कर देना। ताकि चलिए मैं सीधा लेकर चलता हूँ, कुछ लोगों से बात करता हूँ। तो दोस्तों अभी पहुंच गया मैं यहाँ पे, 2-4 अपने ये मौसी है। मौसी नमस्कार, इथलेच का आपण? ह्याच गावचे का? हा हा, हाच गाव आहे, हाच घर आहे। तर मावशी आपण पानं वगैरे तोडायला गेले नाही का जंगलामध्ये? बरोबर बरोबर बरोबर। तर मावशी इथे जो तेंदू पत्ता तोडायसाठी जे बाई होती, ते जशी तेंदू पत्ता तोडायला जंगलामध्ये गेली, त्यानंतर वाघाने हल्ला केला, बरोबर आहे? जो हमला केला तो सामन्याचंच मकान आहे का त्यांच्या समोरचा? ही घटना कधीची आहे? कालची आहे? कालचीच। गेला नवराही गेला, तेही गेली, हे मागचे लोक काय गेलं सडकवरच होत, तर हे आता येतून त्यातून गेली तोडत तोडत, पानं तोडत, तर तो कसा आला ना, कसा ते उघडी पडली। अच्छा, उघडी पडली तर मग हाता मारलं, धावा नाही म्हणून किल्लाऱ्यात मारून, मोठी किल्लाऱ्या मारलं का, मग तिथले धावले, काल किल्लाऱ्या मारलं म्हणून तो पुरा लागला। तर ते काय लोकांचे ते सुद्धा सडकवरच, त्यातलाच पुरा लागला शिंतात मोठा वाघ। तो दोस्तों ये मौसी का कहना है कि जैसे ही वो जो मौसी है, जो तेंदूपत्ता जिसके ऊपर टाइगर ने हमला किया, वो मौसी अपने परिवार के साथ में जंगल में तेंदूपत्ता तोड़ने के लिए कल गई थी। तो मॉर्निंग की 7 बजे की बात है दोस्तों ये। जैसे ही जंगल में पूरे परिवार के साथ में जैसे गए, जैसी पत्ता तोड़ते तोड़ते जाते होंगे आगे की तरफ, पीछे से टाइगर आया, बड़ा वाला टाइगर है इनका कहना है, और वो हमला किया। मावशी आता त्या मावशीची तब्येत कशी आहे, म्हणजे परिस्थिती आता कशी आहे? आता परिस्थितीचा दवाखान्यात आहे, आता आम्हाला गावचे दवाखान्यामध्ये झालं तर जाईन म्हणलो, हात पातप्यासाठी निघूच नाही घराच्या बरोबर। तर त्या मावशीवर हमला म्हणजे वाघांनी नेमका कुठं कुठं केला? दोन्ही येते फेरायला कुल्याला आहे ना, इथला पण मास मोबाईल म्हणजे बहुत जखमी हालतीमध्ये आहे ना आता? दाखवा बेटा, काय फोटो वगैरे आहे का? ते आणलाय घराला तरी असं ना? हा हा हा, 50-55 वर्ष त्या बाईनं आणलं गाडीला निघत मग शीटवर काहीतरी मान लागतं, एवढीच गाडी बसली होती बरोबर बरोबर। तो देखिए दोस्तों अभी कैसा है, जंगल में ना बहुत टाइगर, तेंदुए और जंगली जानवर जो है बहुत बढ़ चुके दोस्तों, बहुत मात्रा में। लोगों का, इंसान का घर के बाहर जंगल में निकलना बहुत मुश्किल हो गया। रात के वक्त घर के बाहर कैसी, आंगन में कैसा क्या खेले, छोटे बच्चे, उनको संभाल के रखना पड़ेगा, क्योंकि टाइगर हो या तेंदुआ कभी जंगल में वार कर लेता है इंसान के ऊपर, कभी घर से ही, जैसे कि अभी आदर्श धाबे टेकड़ी की बात है, आंगन से ही बच्चे को उठा के लेके गया था तेंदुआ। तो ये काफी दर्दनाक ऐसे हादसे हो रहे, तो सभी लोग सतर्क रहिए। और वन विभाग से मेरा यही कहना है कि जो ये जंगल में जो मतलब जो टाइगर है, तेंदुआ है, इसके ऊपर वन विभाग जो फॉरेस्ट डिपार्टमेंट है थोड़ा ध्यान रखना चाहिए, क्योंकि जैसे आदमखोर तेंदुए हो या टाइगर हो, इनको रेस्क्यू जल्द से जल्द करके इनको रखना चाहिए, क्योंकि ये ऐसी घटना दोबारा किसी के साथ ना हो। जो घटना हुई उन्हीं के घर में, जो हटवार जी है,
और उनकी मिसेस है, उन्हीं के घर में मैं आया और उनसे बात करेंगे. नमस्कार. आपण हटवारजी? हो. या बसा. तर हटवार साहेब, नेमका कसा काय घडला जे आपण तेंदूपत्ता तोडायला काल गेले होते जंगलामध्ये, बरोबर? आणि तिथं गेल्यानंतर जो काल हमला झाला वाघाचा, हो. ते आपले मिसेस आहेत ना? हो. तर नेमका म्हणजे कसं काय घडला? नेमका म्हणजे आम्ही गेलो 6:30 वाजेच्या दरम्यान तोडलून थोडा वेळ पानं काही झालं 10-15 मुडक्याच्या दोघाकडे. त्याच्या बाद मध्ये मागे म्हणजे तिलाही नाही दिसला आणि त्याला दिसला त्याचा त्याला माहित. पण आता हे अंगावर गेली का गेली ते माहित नाही. त्यानं हमला केला माझ्याहून पाठमोहरावर. हमला केल्याच्या बाद त्याला दोन्ही पंजे मारले. तो निघून गेला. निघल्याबरोबर बायना चिल्लावा चालू केलं. बरोबर. त्याच्या बाद मध्ये मला आवाज आला. मी जेवढच होतो तरी पण त्या मकानाच्या वाणी तेवढ्या अंतरावर येता येताच झाला मला. पण तो मलाही नाही दिसला. बाईला दिसला. बाईला पाहिलं डोळाभर वाघानं मारलं म्हणून, झडप मारलं म्हणून. बाई पडली होती. मी गेला तिला उचलला. मला बरोबर चालता नव्हता तिला धरून गेले. कसा तरी आणला इकडे रोडवर. बरोबर. पाणी वगैरे पाजला. तुला काही नाही हो. दुसरी गाडी बोलवला. त्या गाडीवर 3 जण घरापर्यंत आणल्या. आणि मग फॉरेस्टला आपण सर्व म्हणजे कळवले का? हो, फॉरेस्टला कळवलं. फॉरेस्टवाले आले. पंचनामा वगैरे केला. पाठवर जाऊन सर्व काही झाला. आता काय आता परिस्थिती कशी आहे, म्हणजे नेमकी पेशंटची तब्येत कशी आहे? पेशंटची तब्येत म्हणजे तिला घावा वगैरे घाव आहे. ते घावामुळे ते चालू नाही सके आणि बसू नाही. हो का? म्हणजे बहुत मार है. हो, खूप तो मार है. तो देख सकते हो दोस्तों, जंगल में अभी तेंदूपत्ते के लिए हो या कोई भी काम के लिए जैसे आप जंगल जाते हो तो बड़ी सावधानी से जाना पड़ेगा, क्योंकि बहुत अभी हालत खराब है. ये हटवार साहब जी की जो मिसेस है अभी इस वक्त हॉस्पिटल में, यानी कि नवेगांव में अभी उपचार के लिए वहाँ पे है. और ये अभी निकलने वाले थे. मैं इनको बिल्कुल 2 मिनिट के लिए यहाँ पे बिठा लिया. सर नमस्कार. नमस्कार. तर कसं काय नेमकं घडलं यांच्या? नेमकं घडलं म्हणजे आता मी बाहेर गावीचा म्हणजे मी त्या मुलीचा भाऊ. मला जशी कल्पना मिळाली का असं झालं बा, तर मी तुरंत आलो. त्यानंतर माझ्या आल्यानंतर म्हणजे इथं पहिले प्रथम उपचार घोटणगावला झालेला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे काही टॅब्लेट्स वगैरे काही उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी नवेगावला रेफर केला. त्यांनी लिहून दिला डॉक्टर साहेबांनी. म्हणे हे औषधी जर नवेगावला नसेल तर म्हणे का डॉक्टर साहेब ते गोंदियाला रेफर करतील. परंतु सुदैवानं तिथं ती त्यांना मेडिकल मिळाली आणि त्यांचा उपचार तिथं झाला. तसा आहे म्हणजे सर्व पाठीच्या मागून पूर्ण तिला जखम आहेत. पूर्णच पाठीच्या मागून इथपासून पर्यंत तर पूर्ण शरीरापर्यंत डाव्या हाताला पूर्ण चांगल्या जखमा आहेत आणि कमरेला तिच्या मार आहे. ते उठू शकत नाही. 2 महिला तिला उचलावं लागतात आता सध्याच्या गंभीर परिस्थिती आहे. आणि त्यांचा कुटुंब म्हणजे कसं आहे, मजुरी करणारा आहे आणि त्यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आहे. मुलगा आहे मूकबधीर आहे. तो सुद्धा दुसरं काम काही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. त्याच्यामुळे तो काय का त्याला म्हणजे त्यांचा भार या कुटुंबावर आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा माझ्या तरी असं मत म्हणते की शासन आपली बंदोबस्ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सर्व जनतेला त्यांचा सुरक्षा मिळत नाही. बरोबर. पण ह्या गावामध्ये यांच्या घरी सुद्धा बिबट्या येतो दररोज. मी 1-2दा पाहुणा आलो तो मला पण दिसला. मी सर्व लोकांना म्हटलं जवळच्या की पहा बाई, तुमची सुरक्षा तुम्ही फॉरेस्टला कळवा. त्याच्यामुळे कसं होईल की एकाच्या बरोबर सर्वांना सुरक्षा मिळेल. बरोबर. पण आता हे अकस्मात कसं आहे, रोजीरोटीसाठी जंगलात तेंदूपत्त्यासाठी जातो, शासनाचा निर्णय आहे. बरोबर. त्या पद्धतीने ते तेंदूपत्त्याला गेले. अकस्मात त्यांच्यावर हमला झाला. हा दुर्दैव असा कुणावर घडू नये. परंतु त्यांच्या कुटुंबावर आता फार मोठी एक संकट मोठं आर्थिक मदत म्हणून तरी दृष्टिकोन त्यांची परिस्थिती त्यांच्या जखमा पाहून त्यांची दुखापत पाहून 15 ते 20 लाखाचा मुआवजा त्यांना भेटावा. जे काल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक इथे आले होते. सर हो, आले होते ना? आले होते. आणि पोलीस प्रशासन पण असेल काल, बरोबर? हो. तर त्यांनी काही मग सांगितलं नाही का तुम्हाला? काही बोलले नाही का? आम्ही आपल्याकडून काही आर्थिक मदत जे काही शासनाकडून मिळतो, जो GR आहे शासनाचा, की जो वाघाने हल्ला केलेला ज्या महिला असो किंवा मृत्यू पावलेला जो बी व्यक्ती असेल
आणि जो जखमी अवस्थेत असेल त्याला काय म्हणजे मदत वगैरे देत नाही का? मदत वगैरे म्हणजे त्यांनी आर्थिक मदत 10,000 रुपयाची दिलेली आहे. फक्त 10,000? हो, फक्त 10,000 रुपये मदत दिलेली आहे. हा आणि त्यांचं म्हणणं आहे की आता आपण जे प्रोसिजर आहे हा ते करू. आम्ही आता त्यासाठीच जात आहोत. हम्म. त्यांनी सांगितलं आम्हाला आधार कार्ड हे ते काही बँकेचे पुस्तक आहे हे तुम्ही द्या, आम्ही ऑनलाईन करतो. ते प्रोसिजर तिने पण सर 10,000 काही काय होऊ हा शकत तेच नाही ना. 10,000 काय होत नाही 10,000 ना. तेवढी जी जखम आहे हा. शरीरावर हो. तेवढे घाव आहेत हम्म. आणि 10,000 रुपये म्हणजे नथिंग आहेत ना. नथिंग आहे. तर शासनाला माझी विनंती आहे की जी महिला आहे, जे हटवार साहेब आहेत, त्यांच्यावर बहुत मोठा संकट आलेला आहे आणि थोडासा यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती खालावलेली आहे. थोडासा मदत केली पाहिजे. माझ्या पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील. त्यांचं परिस्थिती पाहून आणि त्या पेशंटची हालत पाहून मुआवजा दिलं पाहिजे. 15-20 लाख रुपये तर नक्की दिले पाहिजे असं माझं मत. बरोबर बरोबर. कारण जो मृत्यू आज यांच्यावर पण उद्या कोणावरही पडू शकते. सर्वांना मदत मिळायला पाहिजे. मिलाना पाहिजे. तो देखिए दोस्तों, तेंदुपत्ता तोड़ना बहुत बड़ा अभी नुकसानदायक हो गया, क्योंकि ये पहली घटना ही है. बहुत सारी घटना, अभी 2-3 घटना मैंने सुना है. मैं अभी बंदे वाले गाँव से भी यही पे सीधा आ गया और जो अंकल जी अपने इनसे भी बात किया. तो सतर्क रहिए, सावधान रहिए और वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए ताकि लोग जंगल में जाने से पहले अपने कोई साथी लेके ही जंगल में जाना चाहिए. सर बराबर है? बराबर आहे. और बिल्कुल रात के वक्त या शाम के वक्त जंगल जाना बहुत नुकसानदायक हो सकता है भाई. माझे नाव कुमार महारुजी हटवार. तो ये जो तस्वीर घर है और काफी जो तस्वीर है दोस्तों, मैं आपको दिखा नहीं सकता यहाँ पे वीडियो में. ये घाव जो है ना, बहुत घाव है, इनका इलाज चल. तो शायद भी इनका थोड़ा करना चाहिए क्योंकि बहुत गिरे दोस्त. तो सारा ये सुनिए, वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए. जय हिंद.